श्रीमंत होण्याची 5 कारणं बघा, तुम्हाला कुठलं कारण पडतंय। नंबर 1 म्हणजे लिक्विडिटी। आपल्याला जी गोष्ट घ्यायची आहे त्यावेळेस त्या गोष्टीसाठी पैसा उपलब्ध असण्यासारखं सुख नाही। दुसरी गोष्ट म्हणजे पॅशन। जर आपण श्रीमंत झालो तर आपण आपलं पॅशन जगू शकतो। माझं पॅशन ट्रॅव्हलिंग आहे, मला जग फिरायला आवडतं आणि आज 19 वर्ष गुंतवणूक करून मी दरवर्षी 100 दिवस वेकेशन अफोर्ड करू शकतो। दॅट इज हाऊ आय लिव्ह माय पॅशन। थर्ड, टाइम। तुम्हाला जर तुमच्या फॅमिली बरोबर आणि तुमच्या मित्रांबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवायचा असेल तर तुम्ही श्रीमंत झालंच पाहिजे, कारण श्रीमंत झाल्यामुळे आपल्याला टाइम फ्रीडम मिळतो। इट इज लेस अबाउट मनी अँड मोर अबाउट टाइम। चॉईसेस चौथं कारण आहे। आपण शॉपिंगला गेलो आणि आपल्याला 4 शर्ट आवडले तर शेवटचा जो आपण चॉईस करतो तो शर्ट नॉर्मली त्याचा प्राइस टॅग बघून लोक घेतात, किंवा हॉटेलमध्ये गेल्यावर मेनू कार्डची उजवी बाजू आपण बघतो। आपल्याला काय आवडतं याच्यापेक्षा आपल्याला काय परवडतं हे जास्त मोठं कॉन्व्हर्सेशन आहे। म्हणून श्रीमंत होणं आवश्यक आहे, कारण श्रीमंत तुम्ही झाले की तुम्हाला चॉईसेस आहेत। एक साधा शर्ट घेण्याचा देखील चॉईस आहे आणि 4 आवडलेले शर्ट घेण्याचा देखील तुमच्याकडे चॉईस आहे। आणि ह्या चॉईसेसमुळे सगळ्यात मोठी गोष्ट जी लाईफमध्ये मिळते दॅट इज फ्रीडम। मनी गिव्स यू द फ्रीडम टू डू व्हॉट यू वॉन्ट टू डू with the person you want to do, where you want to do it, the way you want to do it and when you want to do it। हे स्वातंत्र्य खूप महत्त्वाचं आहे आणि या स्वातंत्र्यासाठी तुम्हाला श्रीमंत होणं आवश्यक आहे। या गोष्टी पटतायत का बघा। या रीलमधनं जर काही शिकायला मिळालं असेल तर मला लाईक द्या, आणि जर तुम्हाला श्रीमंत व्हायची इच्छा झाली असेल तर कॉमेंट्समध्ये लिहा येस आय वॉन्ट टू बी रिच। प्रोसेस सोपी आहे पण सातत्य ठेवलं पाहिजे। प्रत्येकाला श्रीमंत होणं शक्य आहे। माझ्या अनुभवातून मी सांगतो। आज मी कूर या स्वित्झर्लंडमधल्या एका छोट्याशा गावात आलोय। दिस इज द फर्स्ट टाउन दॅट वॉज बिल्ट इन स्वित्झर्लंड। व्हेरी ब्युटिफुल, आणि आय एम एन्जॉयिंग माय 100 डे वेकेशन इन युरोप। होप यू गेट रिच सून। बाय बाय।